नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनोने बोलतोय मराठी अपडेट या चॅनलवरून। मित्रांनो, नवीन पॅन कार्ड जर तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही फक्त 106 रुपयामध्ये घर बसल्या पॅन कार्ड काढू शकता। हे पॅन कार्ड तुम्हाला पोस्टाने सुद्धा येईल आणि एका दिवसात सुद्धा ईमेल आयडी वरती तुम्हाला पॅन कार्ड मिळेल आणि तुम्हाला कुठेही डॉक्युमेंट्स पाठवायची गरज नाही। फक्त तुमचे आधार कार्डने हे नवीन पॅन कार्ड तुम्ही काढू शकता। तर कसं काढायचं ते सांगतो, तोपर्यंत मराठी अपडेट या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील। कारण तुमच्या एका सबस्क्राइबमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकण्यास प्रोत्साहन मिळते। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला ऑनलाईन service.protonTech.in या वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटवरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। इथे आल्यानंतर न्यू ॲप्लिकेशन वरती यायचं आहे। ॲप्लिकेशन टाइप विचारला जाईल। इथे आपल्याला ॲप्लिकेशन टाइप पहिला सिलेक्ट करायचा आहे। न्यू पॅन इंडियन सिटीजन फॉर्म 49A हा पहिला सिलेक्ट करायचा। नवीन पॅन कार्ड काढायचं त्यासाठी ॲप्लिकेशन कॅटेगरी विचारली जाईल, ज्यामध्ये भरपूर कॅटेगरी तुम्हाला इथे दिसतील। आपण इंडिव्हिज्युअल आहात, आपण स्वतःसाठी काढता तर आपल्या पहिल्या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं इंडिव्हिज्युअल। त्यानंतर खाली सिलेक्ट टायटल करायचं, ज्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, श्रीमती आणि कुमारी। यामध्ये पुरुषासाठी पहिला ऑप्शन, स्त्रियासाठी दुसरा ऑप्शन आणि ज्या स्त्रिया लग्न नाही झालं त्यांच्यासाठी कुमारी तिसरा ऑप्शन। हे कळलं त्यानंतर खाली यायचं। एंट्री लास्ट नेम सरनेम ॲज पर आधार कार्ड नुसार टाका। तुम्हाला जे काही तुमचं आडनाव आहे, लास्ट नेम आहे ते इथे टाकायचे आहे। त्यानंतर फर्स्ट नेम तुमचे नाव, पहिले नाव ते इथे टाकायचे। त्यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचे नाव इथे टाकायचे आहे। अशा पद्धतीने या बॉक्समध्ये व्यवस्थित आधार कार्डवर जसं आहे तसंच नाव टाकायचं आहे, स्पेलिंग चुकवायचे नाही। त्यानंतर आधार कार्डवरली जी काही जन्मतारीख आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे। त्यानंतर तुमचा ईमेल आयडी आहे जो आहे तो इथे टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे तो इथे टाकायचा आहे। एस्केप या बटनावर सिलेक्ट करून खाली येऊन आय एम नॉट रोबोट वर क्लिक करून सबमिट करायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे। आधार कार्ड नुसार सगळं A to Z स्पेलिंग टाकायचं आहे। टाकल्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन एक टोकन नंबर येईल आणि ईमेल आयडी वरती सुद्धा पाठवला जाईल। हा टोकन नंबर कॉपी करून ठेवा, जर तर पुढे लागू शकतो किंवा यांचा फोटो काढून ठेवा। त्यानंतर खाली आपल्याला कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही इथे येणार आहात। आपल्याला या स्टेप पूर्ण करायच्या आहेत। आता कशा करायच्या ते सांगतो। इथे पहिला ऑप्शन आहे आधार बेस्ड ऑनलाईन पॅन ओपन। आपण आधार कार्डचा वापर करून फक्त पॅन कार्ड काढणार आहोत, तर आपण पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आधार बेस्ड ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन। तुम्हाला कुठेही डॉक्युमेंट पाठवायची गरज नाही। तुम्हाला ईमेल आयडी वरती एका दिवसामध्ये पॅन कार्ड येईल आणि पोस्टाने सुद्धा डॉक्युमेंट्स पाठवायची गरज नाही, पोस्टाने तुम्हाला पॅन कार्ड येईल। हे दुसरा आणि तिसरा ऑप्शन आहे। तुम्हाला डॉक्युमेंट पाठवायचा गरज लागू शकते आणि फोटो आणि साईज अपलोड करायची गरज लागू शकते। पहिला ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं। आपल्याला कुठेही डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही आणि पाठवायचे नाहीत। आपल्याला पोस्टाने पॅन कार्ड भेटून जाईल। चूज फ्रॉम द ऑप्शन बिलो। पहिला ऑप्शन आहे इथे फिजिकल कॉपी टू युअर होम प्लस सॉफ्ट कॉपी ईमेल आयडी। हा पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला 4 डिजिटचे आधार नंबर शेवटचे 4 डिजिट फक्त या बॉक्स मध्ये आपल्याला आधार नंबरचे टाकायचे। त्यानंतर खाली यस करायचा आहे। हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला यस करायचा आहे, ऍग्री करायचा आहे। यस करून नेम पर आधार इथे काही टाकायची गरज नाही। हे ऑटोमॅटिकली ते आधार कार्ड नुसार नाव घेणार आहे। खाली यायचं आहे। खाली इतर तुमचं आडनाव, नाव, मिडल नेम हे चेक करायचं फक्त बरोबर आहे का। पॅन कार्ड वरती कसं येणार आहे हे ते इथं दाखवलं जाईल। पहा त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली आता इथे मेल फिमेल जे असेल फक्त ते सिलेक्ट करायचं आहे। तुमचं काय आहे ते त्यानंतर खाली हॅव यू दुसरा नावाने तुम्हाला कोणी ओळखतं का, तर इथे नो करायचं आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर आता पुढे तुम्हाला सिंगल पॅरेंट हे आपल्याला नोच करायचं आहे। इथे काही एवढं महत्वाचं नाही। त्यानंतर खाली आपल्याला वडिलांचं हे नो करा आणि इथे वडिलांचं नाव टाकायचं। तुमचं लग्न झालेलं असू द्या नाहीतर नसेल झालेलं तरी सुद्धा वडिलांचं नाव टाकायचं। लेडीजचं लग्न झालं असेल
असेल तर सुद्धा वडिलांचं टाकायचं, जेंट्स असेल सगळ्याच वडिलांचं नाव, अगोदर आडनाव टाकायचं, त्यानंतर नाव टाकायचं, नंतर मिडल नेम टाकायचं आणि खाली मदर नेम ऑप्शन आहे, टाकायचं असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी या चालेल आणि फादर नेम खाली सिलेक्ट करायचं, नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं, त्यानंतर खाली ऑप्शन इथे वरती सेव्ह ड्रॉप करून घ्या म्हणजे हे फेल होणार नाही, व्यवस्थित राहील। सेव्ह ड्रॉप केल्यानंतर खाली आता इथे भरपूर ऑप्शन येतील, इथे नो इन्कम सिलेक्ट करायचं, सगळ्यांनीच नो इन्कम सिलेक्ट करा। त्यानंतर खाली इथे ऍड्रेस काही भरायचा गरज नाही, आधार कार्डवर जो ऍड्रेस आहे त्याच्यावरती तुम्हाला पॅन कार्ड येणार आहे। सगळ्यात शेवटी या इथे फक्त कोड आपला कंट्री कोड इंडिया इथे फक्त सिलेक्ट करा, बाकी इथे काही करायची गरज नाही, डायरेक्ट आपल्याला नेक्स्ट करायचं आहे, काही नाही, एकदम सिंपल प्रोसेस आहे। नेक्स्ट केलं की आता इथे महत्वाचे आहे थोडं एओ कोड, हा एओ कोड, एओ टाइप रेंज कोड, एओ नंबर हा आता आपल्याला कसा घ्यायचा ते सांगतो। थोडं खाली या इंडियन सिटीजन सिलेक्ट करा, आपलं स्टेट सिलेक्ट करा, महाराष्ट्र, त्यानंतर सिटी तुमची कुठली आहे ती सिटी सिलेक्ट करा, म्हणजे तुमचा जो काही जिल्हा असेल तो, त्यानंतर एरिया नेम विचारलं, इथे काही टाकायची गरज नाही, फक्त खाली डायरेक्टली फेज वरती क्लिक करा, फेज वरती क्लिक केलं की एरिया नेम टाकायची काही गरज नाही, फक्त डायरेक्टची आता महाराष्ट्र आणि तुमचं जिल्ह्याचं नाव सिलेक्ट केलं की फेज करा, फेज केलं की इथे भरपूर कोड येतील, तुम्हाला आता त्याच्यामध्ये कशी स्ट्रिक लावायची ते सांगतो, तुमचं इथे कोड कसा सिलेक्ट करायचा ते सांगतो। तर सर्वात पहिल्यांदा कंट्रोल F दाबा किंवा फाईट करा। आता तुमच्या जे काही तालुक्यात किंवा तुमच्या सिटीचे नाव आता मी माझ्या तालुक्याचं नाव टाकत आहे, तर मी इथे शोधलं म्हणजे तुमचा एरिया शोधा, तुमच्या तालुक्याचं नाव अगोदर सर्च करा, तुम्हाला इथे पहा, इथे मला भेटलं, अशा पद्धतीने इथे मला भेटलंय तर मी सिलेक्ट करणार तो कोड, तुम्हाला सिलेक्ट करा तुमच्या एरियानुसार, तर इथे भेटलेला आहे तो, त्या पद्धतीने मी फक्त इथे पहा असं अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा। तुमचा जो मोठा एरिया असेल तो कुठलाही एरिया तुम्ही सिलेक्ट करा, इथे शोधा आणि तो एरिया तुमच्या याच्यामध्ये येत असेल तर तो सिलेक्ट करा, तालुका, तहसील, मोठा सिटी ते सिलेक्ट करून हे पहा ऑटोमॅटिकली इथे येईल, तुम्ही खाली सिलेक्ट केलं की वरती ऑटोमॅटिकली येईल। त्यानंतर नेक्स्ट करा, नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला काही करायची गरज नाही, फक्त आपल्याला आता इथं तुमचं नाव येईल, इथे हिमसेल्फ फक्त सिलेक्ट करा, हिमसेल्फ आणि त्यानंतर प्लस तुमच्या गावचं नाव किंवा शहराचं नाव टाका, सबमिट करा, झालं तुमचं काम। आता इथे आपण सबमिट करूया, सबमिट केल्यानंतर आता पर्सनल डिटेल्सच्या मध्ये इंटर आधार फर्स्ट 8 डिजिट, आधार कार्डचे पहिले जे काही 8 डिजिट आहेत ते इथे फक्त टाकायचे, बाकीचे 4 आपण अगोदरच टाकलेले आहेत, तर इथे टाका नेम पर आधार, ते ऑटोमॅटिकली घेणार आहे। पुढे जर त्याची काही गरज नाही, सर्वात खाली आता आपण काय माहिती भरली फक्त चेक करायचं, मी जर सांगतोय तसंच तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर इथपर्यंत येणार आहात, सगळी माहिती फक्त चेक करायची, तुमचं नाव, स्पेलिंग वगैरे सगळे चेक करायचं आणि खाली येऊन सगळ्यात शेवटी प्रोसेस बटना तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करा। प्रोसेस बटनावरती जर तुम्ही क्लिक कराल तर इथे तुम्हाला पुढच्या स्टेपला येणार आहे। आता आपल्याला जे काही पेमेंट आहे ते करायचं आहे, पेमेंट करण्यासाठी पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करा, ऑनलाईन पेमेंट थ्रू HDFC हा सिलेक्ट करा, खाली या, हे पहा 106 रुपये पेमेंट करायचं आहे, 106 रुपये पेमेंट करायचे आहे, आय अग्री व बटनावर क्लिक करा, प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे, तर इथं आपल्याला आता 106 रुपये पेमेंट पे कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे। आता इथे पहा तुम्ही कसंही पेमेंट करू शकता, तुमचं गुगल पे, फोनपे यासाठी UPI हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि जनरेट QR कोडवरती क्लिक करा, जनरेट QR कोडवरती क्लिक केलं की तुमचं जे काही गुगल पे, फोनपे पेमेंट आहे काही असू द्या, ॲमेझॉन पे असेल, UPI असे, त्यामधून बारकोड स्कॅन करा आणि तुमचं 106 रुपयाचं पेमेंट इथे करायचं आहे। 106चं पेमेंट झालं की इथे तुम्हाला दाखवेल की तुमचे पेमेंट झालेले आहे। एकदा पेमेंट केलं की पुन्हा पेमेंट अजिबात करायचं नाही, जर फेल्ड वगैरे झालं तर तुम्ही ते टोकन नंबर वापरून लॉग इन करू शकता। आता हे सक्सेस झालं आहे त्यामुळे मला काही टेन्शन नाही, डायरेक्टली आज खाली कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कंटिन्यू कन्फर्म केल्यानंतर तुम्ही आता कन्फर्म करूयात, पुढे येणार आहात, पुढे आल्यानंतर हे आपलं चेक करायचं आहे, सगळी माहिती ॲक्सेप्ट करायचं आणि ऑथेंटिकेट
चं बटन दाबून दिसेल त्या ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन आहे. ह्यामध्ये आपल्याला KYC करायची. KYC करण्यासाठी कंटिन्यू KYC यावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू विथ KYC वरती क्लिक केलं की सिंपल स्टेप तुमच्या इथे पहा. आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल. आधार कार्डला नंबर लिंक नसेल तर तो अगोदर तुम्हाला लिंक करावा लागेल. तर आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP जाईल. तो OTP इथे टाकायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. कोणत्या नंबरला OTP गेलेला आहे त्याचे शेवटचे तुम्हाला डिजिट इथे दाखवले जातील. तर इथे आपण सबमिट करूयात. जर सबमिट कराल तर आपलं इथे झालेलं आहे KYC. पहिली आता अजून एक KYC करायची. क्लिक कंटिन्यू प्रोसेस वरती या बटनावरती क्लिक करायचं. आता इथे एक्सेप्ट करायचं आहे. इथे वरती आणि त्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. तुमचा आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याला पुन्हा एकदा OTP येईल तो इथे टाकायचा आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं काम इथे झालेलं आहे. आता इथे तुम्हाला पहा आपलं सगळं झालं. आता एक PDF येईल. या PDFचा जो पासवर्ड असतो तो तुमची जन्मतारीख असतो. तो जन्मतारीख इथे टाकून ओके करा. ही PDF तुमची ओपन होईल. PDF ओपन झाली म्हणजे ही पावती तुमची आहे. तुमचं काम झालेलं आहे. आता थोड्याच काही तासाने किंवा एका दिवसामध्ये कधीही तुम्हाला ईमेल ID वरती तुमचं पॅन कार्ड भेटून जाईल आणि 10 दिवसांनी तुम्हाला पोस्ट ऑफिस मार्फत ते पॅन कार्ड घरी येऊन जाईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद.